बाकीकडे नाही गेलो दुसरा विभागा. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आत्ता ऑलमोस्ट 1:30 वाजले आणि आज सॅटर्डे. बरेच दिवस झालं ब्लॉग काय बनवला नव्हता. टाईमच मिळत नाही ॲक्च्युअलमध्ये, कारण काम खूप जास्त चालू त्यामुळे टाईम मिळत नव्हता. तर आत्ता चालू आहे सिटीमध्ये, त्यावर दगडूशेठला कॅब वगैरे घेतलेली आहे. कॅब घेतली. पाऊस चालू झाला ॲक्च्युअलमध्ये. काय डिझाईन नसताना काल पण पाऊस झाला. काल थारची ऑर्डर होती, थार काल केली. तर त्याचे मी इंस्टाग्रामला हे टाकणारच आहे, रील टाकणारच आहे. ती पण तुम्ही बघा, इंस्टाग्रामची लिंक देईल मी. तर ऑलमोस्ट 1:15 झालेले आहेत. तर चाललो आहे. अजून 2 ऑर्डर द्यायच्यात. सकाळी शॉपवरती गेलो, शॉप लावलो, ऑर्डर दिल्या. अजून 2 ऑर्डर आलेले आहेत, त्या द्यायच्यात. आणि पाऊस चालू आहे त्यामुळे आता रेनकोट बेलमन घातलं ऑलरेडी, त्यावर आता रेनकोट घालायला लागणार. नाही म्हटलं पाऊस नाही यायचा, पण चांगलाच पाऊस चालू आहे. डोकं चाललं ना. कॅब वगैरे घेतली, मास्क वगैरे लावू, ऑर्डर देऊ. पहिला रेनकोट घालतो आता, ऑर्डर देऊ, मग निघू सिटीमध्ये. आता का चाललो आहे त्याचं रिझन मी तिथंच तुम्हाला सांगतो. तर आलो आहे सिटीमध्ये. भाऊसाहेब हंगाळीचं म्हणजे पाऊस येतो खूप जास्त, त्यामुळे मी इथं तुम्हाला दाखवतो. पाऊसला जोरात यायला, कारण गाडी ऑलरेडी मनपाला लावली होती भाऊसाहेब हंगाळीचं. त्याची रील आपण टाकली होती, तो हा गणपती. तर चाललं आहे, थांबला आहे पाऊस, झालं आहे, कमी झालं. जाऊ आता. गाडी मनपालाच लावली होती ब्रिज खाली, जाऊ. तिथे गेल्यावर पाऊस येतो. लागलं लाईन तर देवा. इथनं कुठे गेलं? हां, इथनं मेन लाईन चालू होती, तिथनं मेन लाईन चालू होती. तर मागंपर्यंत होतो. गर्दी भरपूर. सॅटर्डे तर आज, आणि भरपूर गर्दी आहे. आणि गरम घाम बघू शकतो, का ऑप्शन नाही आहे. जाऊ आता. लाईन लय मजबूत. इकडे पण बघा. लाईनच नाही, रांगच नाही. तरी शनिवार आज, मंगळवार पण नाही एवढी गर्दी. माझं चाललं होतं की मंगळवारी यावं, मंगळवारी पण येऊ. आज खूप जास्त गर्दी. दर्शन झालं, थांबलं आता बाहेर, जस्ट नावच बाहेर आलं. तर बघू आता. 2 कामं पण आहे सिटीमध्ये, ती पण करून घेतो. म्हणजे गर्दी पण भरपूर आहे, गर्दी भरपूर आहे, ह्युमिडिटी भरपूर आहे. तर ती कामं आहेत ती करून घेतो. आत्ता ऑलमोस्ट 3:15 झालेले. ट्रॅफिक तर लय जास्त आहे, लय. आलो आत्ता भाऊसाहेब हंगाळीला. या गणपतीची मिरवणुकीच्या वेळेस आपण रील काढली होती, आणि रील पण चांगली व्हायरल झाली. असं काय आहे डेकोरेशन. तर पाऊस लय म्हणजे अति बेकार पाऊस चालू आहे. इथं मंदिरातच बसतो, ऑप्शनच नाही. म्हणजे जाऊन फायदा नाही, भिजत बसण्यापेक्षा आपलं थांबलोय त्याच्यामुळे इथंच मंदिरात. बाई गरम असलं होतंय ना, तर इंड लय ह्युमिडिटी, लय अति ह्युमिडिटी झाली. का काय माहिती, एवढं कशाने पावसात झालं की आता संपलं की कवर घांबा का कवर पाऊस वास की. आता बसले मंदिरातच निवांत आपलं शांतपणे. बघू पाऊस थांबला की मगच जायचं. आता लागू द्या उशीर. तर आलं घरी, 8 वाजलेत. भाई एवढं ट्रॅफिक लय वाईट आलं, लय म्हणजे अति. खरंच असं वाटतं जस्ट ना भाई फ्रेश व्हावं, डायरेक्ट झोपा. लय ट्रॅफिक होतं, लिटरली कचरावानी करत होतं, कचरावानी.
तर आलो आहे, झाल्यात कामं मोस्टली, तरी बघू काय होतं, त्यांचं काय आन्सर होतं. झाल्यात कामं, 8 वाजलेत, आवरतो, थोडं जरा फ्रेश होतो आणि परत शॉपवर जायचं, शॉप बंद करायचं सॅटर्डे, उद्या परत संडे. तर बघू आता फ्रेश होऊन भेटू, जायचं शॉपवरती. तर बॅक पब्लिक, आज नेक्स्ट डे, तोच व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. आणि आज आलो आहे, गाडीचं विंडशिल्डला ग्लिअरचा इश्यू आहे. म्हणजे नाईटला समोरनं फ्रंटनी लाईट आली की ग्लिअर्स येतात, पूर्ण क्लीनली दिसत नाही. ते आजारी रिसॉल्व करायचं आहे, त्यामुळे आणि पूर्ण डस्टी आहे, हे सगळं काढायचं आहे. स्टिकरिंग पण काढून घेणार आता, बघू मी तुम्हाला दाखवतो क्लीन केल्यावरती. त्या पार्कमध्ये सिरामिक कोटिंग केलेलं आहे आणि बाकीकडे नाही केलेलं, दुसरा वेळा. तर पाणी बिलकुल नाही, सगळे ड्रॉप येतं आणि बाकीच्या साईडला पाणी थांबतं, होल्ड होतं आहे आणि इथे बिलकुल नाही होल्ड होतं. गाडीचं काम कंप्लीट झालं आहे. आपण विंडशील्ड ग्लेज आणि प्लस सिरामिक कोटिंग केलेली आहे. तर शाईन बघा, आत्ताच बघा शाईन. आणि कस्टमरकडनं पण रिव्ह्यू घ्यायचा आहे, कस्टमर पण रिव्ह्यू देणार आहेत. आणि साईडचे जे विंडो आहेत त्याला पण सिरामिक केलेली, त्यामुळं ब्लॅक फिल्म होती, फिल्म पण काढली आहे, गम वगैरे सगळं क्लीन केलं. आणि फ्रंटला आपण ग्लेजचं आणि प्लस सिरामिकचं काम केलेलं आहे. सिरामिकचा रिझल्ट पण तुम्हाला दाखवतो आणि कस्टमरचे रिव्ह्यू आता तुम्ही बघा. तर 8 वर्ष जुनी ग्रँड I10 आहे. हिला ग्लेजचा खूप इश्यू होता, मीन्स की समोरनं विजन आलं, लाईट आली की लाईट पूर्ण फाटत होती. तर दादांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला, दादांना विचारू गाडी झाली कशी. मी मकरंद दादांना माझ्या मित्रा थ्रू कॉन्टॅक्ट केला होता. रात्रीचा मला विंडशिल्डला लाईट पडल्यानंतर एवढा भयंकर त्रास व्हायचा, पण आज मी ग्लेसचं काम करून घेतलं दादांकडनं आणि सुपर क्वालिटीचं काम करून दिलेलं आहे दादांनी मला. आणि त्याच्यानंतर सिरॅमिक कोटिंग पण खूप सुंदर झालेलं आहे. म्हणजे जी 8 वर्षापूर्वीची गाडी होती, जशी ग्लास होती तशीच मला आज नवीन दिसते ती. मला तेवढा फरक दिलेला आहे. मी धन्यवाद मकरंद दादांना, की मला खूप सुंदर काम करून दिलंय त्यांनी. थँक्यू. झाली गाडी डन. अशी काय आहे, हेडलाईट पण पॉलिश केले होते, हेडलाईट पण येलो झालं होतं पूर्ण, प्रॉपरली शाईन आली विंडशिल्डला, ग्लेज वगैरे सगळे गेलेले आहेत. तर आता दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे. मोस्टली तरी मित्राचंच आहे ते, पण मोस्टली तिथे गाडी त्याची असेल का नाही ते खूप महत्त्वाचं, कारण फोन लावतो, फोन तो रिसीव करत नाही आहे. तर आता जायचं दुसऱ्या लोकेशनला. ऑलरेडी 6 वाजून गेलेले आहेत, तर तिथे जाऊ, तिथं बघू काय हाल हवा आहे काय नाही, गाडी आहे, किती वेळ लागणार आहे. तर शॉप पण बंद करायचं आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक गेलेला आहे, ऑलरेडी खूप थकलेलो आहे. तर आत्ता जाऊ सेकंड लोकेशनला, निघालो आहे गाडीवरतीच आहे. जाऊ आता सेकंड लोकेशनला, बघू काय होतं तिथं काय नाही, मग भेटू तुमच्यासोबत.